रंजना रेवजी वळसे. आम्ही लग्नाला गेलो होतो 10-10:30ला. कधी? कालला. हा, कुठं? मुंबईला. कोणाचं लग्न होतं? भावाच्या मुलाचं. हा, बर. आणि रात्री 3 वाजेपर्यंत पोहोचलो तर दरवाजे तोडलेले होते. कपाट संपूर्ण उचकून पडलेली आहेत. हा, बर. काय काय गेलं? काय? सुनबाईचे पैसे, दागिने. किती अंदाजे सगळा ऐवज किती गेला? 2.5-3 लाखापर्यंत आहे. 2.5-3 लाख रुपये म्हणजे दागिने आणि पैसे रोकड होती काय? आणि घरात कोणीच नव्हतं त्यावेळेस. नंतर तुम्ही आल्यावर लक्षात आलं? हो. नंतर पोलीस येऊन गेले का? रात्री आले होते पोलीस. आले होते. पंचनामा केला? पंचनामा केला फक्त त्यांनी. ते म्हटले सकाळी परत रिपोर्ट द्यायला या, मग पाहू. दरवाजा कशाने उघडला काय, किंवा कडी कोंड्या कशाने काढला? फक्त कड्या तोडल्यात. खालच्या कुलूप लावायचं असतं ना, ते कोंडे तोडलेत फक्त. कडी नाही तोडलेली. घरात कोण कोण असतं इथं आपलं? आम्ही 4 माणसं असतो. कोण कोण? काय नाव त्यांचं? रेवजी वळसे, रंजना वळसे, सारिका वळसे आणि स्वराज वळसे. स्वराज मुलगा आहे तुमचा? हा, नातू. 4 जण असतात. आणि म्हणजे बराच वेळा म्हणजे बाहेर गावी लग्न विवाह निमित्त तुम्ही बाहेर गेले आणि ते बंद असल्याचं कोणतरी पाळत राखून केलं असा एक अंदाज आहे. किती दागिने, कसले कसले दागिने होते काय? छोटं गळ्यातलं होतं 1.25 तोळ्याचं, आणि छोटं मोठं लहान मुलाचं अंगठ्या, कुठं कानातलं असं होतं. रोकड किती होती काय? रोकड अजून अंदाज नाही लागलेला सुनबाईला किती गेली. त्या कुठे आहेत आता? ती आता रिपोर्ट द्यायला गेली पोलीस स्टेशन. हा, ठीक आहे. आता बघा, जे आता आपण जे निरगुड सर वळसेमळा रस्त्यावर जे घर आहे रेवजी वळसे पाटील, सार्थक बंगला, तर तिथं आता जी चोरी झाली तिथे त्याची दृश्य पाहतोय. चोरट्याने पूर्ण ते कपाट उचकापाचं केलेली दिसतंय. कपाटामध्ये महत्वाचं जे लॉकर किंवा काय आहे ते पूर्णपणे अस्ताव्यस्त करून त्यांनी आपला हे सुद्धा लॉक तोडले दाखवतात ते. इकडचं पण तिकडचं पण. हा, आणि वर पण लोखंडी कपाट आहे ते पण. हा, आणि इथं बा जे अस्ताव्यस्त कपडे, दागिने संपूर्ण म्हणजे त्यांनी देवाची चांदीची भांडी होती, चांदीची भांडी सुद्धा गेली आहे. तर आता दुसऱ्या रूम मध्ये आपण जाऊ, तर तिथं पाहू नेमकं काय झालंय किंवा काय. चांदीची भांडी होती दोन्हीकडे पण. जे बेड आहे ना, त्यांच्या बेड मध्ये आलोय आपण. इथं सुद्धा उचकून त्यांनी संपूर्ण अस्ताव्यस्त केलंय आणि लॉक तोडलेत. हा, ते कपाटाचं जे लॉक आहेत ना त्याचं ते तोडलेलं दिसतंय पूर्णपणे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी व्यवस्थित पाळत राखून चोरी केल्याचा अंदाज आहे. पूर्णपणे अस्ताव्यस्त करून रोकड आणि दागिने नेल्याचं दिसून येत आहे. अजून कागदपत्र वगैरे काय, आणि हे सीसीटीव्हीचं मशीन नेलं सगळं. हा, ते जे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचं जे मशीन असतं, जे समजा चित्रीकरण होतं, ते स्टोरेज होतं, ते सुद्धा काढून नेले. पूर्ण त्याची तोडफोड करून ते सुद्धा काढून नेलं. त्याच्यामुळं एवढं सुंदर बंगल्याला चांगले सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सगळं व्यवस्थित सुरक्षेच्या दृष्टीने रेवजी वळसे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यवस्था केली. परंतु चोरट्यांनी कुठलाही मागं पुरावा राहू नये यासाठी जे सीसीटीव्ही कॅमेरा हार्डवेअर किंवा काय असतं ते संपूर्ण नेण्याचं दिसून येतंय. त्याच्यात चांदीचे शिक्के वगैरे होते ते नेले. बंगला जो आहे त्याचा दुसरा मजला आहे, त्या मजल्यावर आपण आहे. आणि पहा, तिथे सुद्धा जे चांदीचे शिक्के असतात ते याच्यात ठेवले होते ते सुद्धा नेल्याचं त्यांनी सांगितलंय. दुसऱ्या मजल्यावर जे बेड आहे ना त्यात ते सुद्धा अस्ताव्यस्त करून आणखी काय मिळतं का याचा शोध चोरट्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. आता दुसऱ्या मजल्यावरील बेड, दुसरा जो बेड आहे तिथे जातोय. तिथे सुद्धा त्यांनी उचकापाचक करून अजून काय मिळतं काय घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे वळसेमळा निरगुडसर जो रस्ता आहे त्यामध्ये रेवजी वळसे पाटील एक शेतकरी कुटुंब आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सार्थक बंगला बांधलेला आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मिळावं किंवा सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी पूर्ण उपाययोजना केली आहे. हा, थांबा, हे काय सांगतात बा, काय म्हटले बोला. हा,
हे लोखंडच वाकवले पाहिजे, खोललं नाही तर कोरलं नाही तर म्हणजे त्यांनी काटावणी किंवा कशांतरी ते प्रयत्न केला, काय मिळतंय का त्याच्यात पूर्णच वाकवलेलं दिसतंय. प्रवीण शिवाजी वळसे पाटील म्हणजे अवसरी वळसेमळा रस्त्यावर जो बंगला आहे तिथे चोरी झाली. म्हणजे जे रेवजी वळसे पाटील यांच्या बंगल्याच्या पासून 200-300 फुटावर. तर आता त्या जे प्रवीण वळसे पाटील यांच्या बंगल्यात आहे आपण, आणि तिथं चोरी झाल्याचं दिसून येते. आता पहा, हे कपाटं उचकापाचं करून चोरट्यांनी नेमकं काय गेलं हे सांगता येत नाही, कारण इथं कोणीच नाही, ते पुण्याला असतात. जो निरगुडसर अवसरी रस्त्यावर वळसेमाळा मार्गे जो बंगला आहे प्रवीण वळसे पाटील, ते पुण्याला वास्तव्याला असतात. इथं कोण नसतं. त्या बंगल्यात सुद्धा चोरी झाली. काटावणीच्या साह्याने चोरटे आत आले आणि कपाटातील साहित्य उचकापाचं करून आपली चोरी करून निघून गेल्याचं दिसून येतंय.